कॅशियर म्हणून सेवानिवृत्त झाली. तीनही मुलांच्या हातून हे वडिलांकरता औक्षण या ठिकाणी होत आहे. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. सर्व मान्यवर मंडळी आणि गायकवाड परिवारातर्फे आमंत्रित केले गेलेल्या सर्व नातेवाईक, स्नेही, मित्र परिवार, आपणाला सर्वांना विनंती करते की आपण सगळ्यात आधी स्थानापन्न व्हावं. नरदेह प्राप्ती इह तो परमभाग्याची गती. तुम्ही आम्ही खरंच खूप पुण्यवान, पवित्र, पावन आणि भाग्यवान आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने, सावित्रीमाईच्या शिक्षणाने आणि रमामातीच्या त्यागाने उजळून निघालेल्या याच भारतभूमीच्या महाराष्ट्र राज्याच्या शिरपीच्या मानाचा तुरा खोवणा सर्वांनी जोरदार एक आवाज द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सेवा परमो धर्म या उक्ती क्षेत्रामध्ये कार्य करत असताना ज्याने देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती या उक्तीप्रमाणे आज तागाय 36 वर्ष या समाजाची सेवा केली. आणि म्हणून ही सेवा करत असताना असं कोणीतरी म्हटलेलं आहे, आप मुझे जिनके हिस्सों में ये मुकाम आता है, खुश नसीब होता है वो खून जो देश के काम आता है, जो देश के काम आता है. बँक ऑफ महाराष्ट्र या कार्यकाल क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपण आजचा सेवा निवृत्तीचा समारंभ महाराष्ट्राची ओजस्वी, तेजस्वी, गौरवशाली परंपरा या ठिकाणी साकारण्याकरता आजच्या या व्यासपीठावर, या मंचावर देखील सर्वात प्रथम जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रथमतः पुष्पहार अर्पण करून आपण बुद्ध पाठाला या ठिकाणी सुरुवात करावी अशी मी आपणास विनंती करते. दीप प्रज्वलन करावं. साध साध साध. साध साध साध. पदू गायकवाड आणि मी गुरुजींना विनंती करते आपण कार्यक्रमाची धुरा सांभाळावी. आज या ठिकाणी आयुष्यमान लहुपदू गायकवाड यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आत्ताच आदरणीय भगवानजी त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनुमोदन देत आहे. जय भीम. जोरात बोलायचे जय भीम. तरी पण नाही आवाज आला बरं का. आणि मला वाटतं गायकवाड सर जेवणाची व्यवस्था केलेली आहे बरोबर ना. आणि सगळा तुमचा मित्रपरिवार इथे उपस्थित आहे बरोबर का. व्याही सगळे सोयरे मित्रगण सगळे आहेत. आवाज कसा आला पाहिजे, जोरात एक गारद द्यायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काहींनी कोपऱ्यातूनच जय फक्त म्हटले बरं का, तरी अजून आवाज नाही आला. जोरात एकदा म्हणायचे जय भीम. आता दुधनोली गावात आल्यासारखं वाटतंय.
पुनश्च एकदा सर्वांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत करते. आणि कार्यक्रम म्हटला टाळ्या कशा वाजायला पाहिजेत, डोक्यावर हात, जोरात टाळ्या वाजायला पाहिजे. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. आणि असणाऱ्या या रणरागिणींच्या खांद्यावर आज अधिकारी घडवण्याची जबाबदारी आहे. कारण जेव्हा या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर घडवायचे असतील, उभे करायचे असतील, तर आधी ताई ग तुला माता रमाई होता आलं पाहिजे. या समाजामध्ये क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले घडवायचे असतील, तर ताई ग आधी तुला सावित्री होता आलं पाहिजे. आणि यानंतरही जर या समाजामध्ये स्वराज्य निर्मितीचा कणा जर छत्रपती शिवाजी राजा जर तुला घडवायचा असेल, तर ताई ग आधी तुला झिजाव होता आलं पाहिजे ग, तुला झिजाव होता आलं पाहिजे. म्हणून या राष्ट्र निर्मितीचा कणा, सामाजिक निर्मितीचा कणा म्हणून जिचा उल्लेख केला जातो, अशा महिला रणरागिणींच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आजचा कार्यक्रम सेवानिवृत्तीचा जरी असला तरी या खुर्चीवरून उठताना मी कोण, माझी जबाबदारी काय, याची जाणीव तुम्हाला जर झाली आणि घरी जाऊन तुम्ही 4 जणींना जरी सांगितलं तरी आजच्या कार्याची फलश्रुती झाली असं म्हणता येईल. हे सांगताना म्हणे, शिवबाला जसं घडवलं जिना अशी झिजाऊ बनावी. नीट ऐका. शिवबाला जसं घडवलं जिना अशी झिजाऊ बनावी, दीनदलितांची दुःखितांची माता रमाई असावी. ज्ञानाचा दिवा घरोघरी नेणारी सावित्री असावी. आणि अशी जिजाई रमाई सावित्री माता मला तुमच्यामध्ये दिसावी, मला तुमच्यामध्ये दिसावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा क्रांती सूर्य फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा. खरंच आनंदाचा क्षण आहे की छोट्या धीराला शुभेच्छा देण्याकरता, औक्षण करण्याकरता मोठ्या वहिनीला यावं. मी सौभाग्यवती सुनीताताई गायकवाड, श्रीमती सुनीताताई गायकवाड आपणास विनंती करते की आपण सगळ्यात आधी या ठिकाणी येऊन आजचे सत्कारमूर्ती आपले धाकटे धीर बंधू यांना आपण शुभेच्छा देण्याकरता या मंचावर यावं अशी विनंती करते. या मंचावरचा हा मोठा आशीर्वाद आहे जो गायकवाड परिवाराच्या वतीने तुम्हाला मिळत आहे. हात काढा घेतो बघा इकडे माझ्याकडे एक मिनिट. ज्ञान, चारित्र्य, संघटन, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि दातृत्वाचं शिक्षण ज्या मुलांना दिलंय, संस्कारांचं बीजारोपण ज्यांच्यावर केलंय, अशा 3ही मुलांच्या हातून हे वडिलांकरता औक्षण या ठिकाणी होत आहे. 36 वर्षाचा कार्यकाल संपत असताना असा हा अतिशय आनंदाचा सोहळा एक संस्काराच्या रूपानं या मनुष्य जीवनात घडत आहे. इकडे बघा सर्वांनी. 3ही मुलांच्या शुभ हस्ते औक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आणि औक्षणासाठी मिलिंद गायकवाड आणि मिताली गायकवाड या सुद्धा उपस्थित आहेत. यांच्या हातून देखील या ठिकाणी औक्षण होत आहे. समोर बघा. इकडे समोर. केक कापल्यानंतर बाकीच्या सर्व नातेवाईकांनी शुभेच्छा देण्याकरता यायचं आहे. घेऊन नवी उमेद आणि नवी आशा, पूर्ण हो मनाच्या सर्व इच्छा, आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या वतीने आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देत आहोत आयुष्मान लहुपदू गायकवाड यांना. सिनियर कॅशियर म्हणून सेवानिवृत्त झालेले सन्माननीय आयुष्मान लहुपदू गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीचा कालखंड संपत असताना आधुनिक पद्धतीनं या ठिकाणी या आनंदाच्या सोहळ्याचं सादरीकरण तुमच्या समक्ष होत आहे. मनोगत व्यक्त करावं. आणि त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय
रिपाईचे ज्येष्ठ नेते सन्माननीय भगवानजी पवार साहेबांना देखील विनंती असेल आपण आपलं मात्र मनोगत या ठिकाणी शुभेच्छांच्या आधी बोलण्याची आपण नोंद घ्यावी. विश्ववंदनीय महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथमतः विचारांना आणि कार्याला अभिवादन करतो, वंदन करतो. आज ज्यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे ते आदरणीय लहुपदू गायकवाड साहेब. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमात पंचवी तुला हिस्सा देव सांगता
मंथन सोन्याचा हार हे सोनियाचे नागन माझ्या बाया घालल्या घाल बाया घालल्या घाल मंथन सोनियाचा हार अजून काय पाहिजे बायांना मला मोठा मंथन बाकीराला मोठा हे मोठा रिचे नागन माझ्या बाया घालल्या घाल बाया घालल्या घाल मंथन फिराला मोठा नंतरचा अवतार हे माझं तर काय गाणं नंतरचा अवतार दिसतोय मा भाई चेक ना फोन हे बाबा काय बोलायचे